एका वर्षाचं महत्त्व तुम्ही एखाद्या नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. एका महिन्याचं महत्त्व तुम्ही ज्या आईने आपल्या बाळाला 8व्या महिन्यात जन्म दिला आहे अशा एका आईला विचारा. एका आठवड्याचं महत्त्व तुम्ही साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा. तर एका दिवसाचं महत्त्व तुम्ही रोजंदारीत काम करणाऱ्या एखाद्या मजुराला विचारा. एका तासाचं महत्त्व तुम्ही मराठीचा पेपर लिहिणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा. तर एका मिनिटाचं महत्त्व तुम्ही ज्याची नुकतीच ट्रेन चुकली आहे अशा एका प्रवाशाला विचारा. एका सेकंदाचं महत्त्व तुम्ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक गमावलेल्या एखाद्या धावपटूला विचारा. मित्रांनो, आपल्याला पैशाने गाडी विकत घेता येऊ शकते, बंगला बांधता येऊ शकतो, आपल्याला पैशाने जगातल्या अनेक गोष्टी करता येऊ शकतात, पण पैशाने आपल्याला वेळ विकत घेता येऊ शकत नाही. आपल्या आयुष्यातून गेलेले वेळ हे आपल्याला पैशाने कधीच मिळवता येत नाही. मला असं वाटतं आपल्या भारतातील लोकांना अजून वेळेचं महत्त्व समजून समजलेलं नाहीये. आम्ही इथे नेहमी पाहतो लग्नाच्या वेळी स्टेजवरून भटजी सांगत असतात, नवरी मुलीच्या मामाने नवरी मुलीला घेऊ नये. लहानपणी मला प्रश्न पडायचा, हा नवरी मुलीचा मामा लग्नाच्या वेळी जातो तरी कुठे? मग मला नंतर समजलं यात बिचाऱ्या मामाचा काही दोष नाही. इकडे नवरी मुलीच्या मैत्रिणींनी तिला मेकअप करण्यासाठी फोटो काढण्यासाठी थांबवून घेतलेलं असतं. यातील विनोदाचा भाग तर सोडाच, पण या लग्नासाठी हजारो माणसे जमलेली असतात. यांच्या वेळेला नवरी मुलीच्या मेकअप मुले फोटो मुले वाया जातो. तुम्हाला जर वेळ साधण्याचं उत्तम उदाहरण पाहिजे असेल तर T20 वर्ल्ड कपची फायनल सूर्यकुमारने घेतलेला तो झेल आणि झेल घेण्यासाठी साधलेली ती वेळ, म्हणूनच आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो. लहानपणी प्रत्येक मुलाला वाटतं आपल्या आई वडिलांनी आपणच वेळ द्या, पण त्यावेळी आई वडील पैसे कमवण्यात गुंग झालेले असतात. मग मुलं मोठी होतात तेव्हा आई वडिलांना कितीही वाटलं आपल्या मुलाला आपण उचलून घेऊ, पण ते उचलू शकत नाही, कारण ती वेळ निघून गेलेली असते. जपानमध्ये एक डॉक्टर अगदी नेहमी वेळेतच यायचे, पण एके दिवशी त्यांना यायला 5 मिनिटं उशीर झाला. तेव्हा त्यांची नर्स त्यांना गमतीने म्हणते, डॉक्टर साहेब, आज तुम्हाला यायला 5 मिनिटं उशीर झाला. तेव्हा डॉक्टर शांतपणे म्हणतात, काल जो बॉम्ब हल्ला झाला त्यात माझं अख्खं कुटुंब मारलं गेलं. त्यांचं अंत्यविधी पार पाडून मी लगेच इथे आलो, म्हणून आज मला यायला 5 मिनिटं उशीर झाला. मित्रांनो, ज्या देशातील माणसं वेळेचं महत्त्व आणि शिस्त पाळतात ना, तो देश नक्कीच प्रगती करतो. म्हणून जपान सारखा देश आज प्रगती पथावर आहे. वेळेचा उपयोग ही एक कला आहे जी आपण शिकायला हवी. प्रत्येक व्यक्तीला दिवसात फक्त 24 तास मिळतात, पण यशस्वी व्यक्ती या 24 तासांचा सदुपयोग कसा करायचा हे जाणतात. ते आपल्या वेळेला आपल्या ध्येयाशी जोडतात. आपण आजूबाजूच्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.